हॅलो हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो काही 5 आहे हा 5 नंबरचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला लेजर प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे, सो आपण लेजर प्रिपेअर करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला फक्त सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट्स स्टार्ट. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म या टॉपिकमधील जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 5 आहे हा 5 नंबरचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. सीता अँड गीता आर पार्टनर्स इन द फर्म शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:1. सीता अँड गीता दोन पार्टनर्स आहेत. प्रॉफिट अँड लॉसचा रेशो त्यांनी सांगितलेला आहे 4:1. They decided to dissolve the partnership on 31st March 2020, on which date their balance sheet stood as follows. 31st March 2020 ला फर्म काय करायचं ठरवलेलं आहे तर डिझॉल्व्ह करण्याचं ठरवलेलं आहे. बॅलन्स शीट या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे 31st March 2020ची. प्रथम ज्या काही लायबिलिटीज आहेत त्या आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत. कॅपिटल दोन्ही पार्टनरचं त्यांनी सांगितलेलं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईटला बाय बॅलन्स प्रॉटन दोन्ही पार्टनरचं काय करायचं आहे, जो काही कॅपिटलचा बॅलन्स आहे तो दर्शवून घ्यायचा आहे. सन्ड्री क्रेडिटर्स रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला जाईल. बँक लोन रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला ट्रान्सफर करून घेणार आहोत. आता या ठिकाणी स्टुडंटनी बँक लोन जो काही आहे हा सेपरेटली ओपन केला तरी चालेल, पण बँक लोन मी या ठिकाणी ओपन सेपरेटली केलेला नाही आहे, त्यामुळे मी रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला काय करणार आहे, ट्रान्सफर करून घेणार आहे. तुम्ही सेपरेटली अकाउंट ओपन केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर ज्या काही असेट आहेत त्या आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत. फर्निचर असेल, प्लांट असेल, ट्रेडमार्क असतील किंवा सन्ड्री डेटर्स जी काही इनरची अमाऊंट आहे ह्या सर्व काय करायचे आहेत तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईटला आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायच्या आहेत. डेटर्सची जी काही ग्रॉस व्हॅल्यू आहे म्हणजे 48,000 ही इनरची जी काही अमाऊंट आहे ती आपल्याला दर्शवून घ्यायची आहे. आणि जे काही प्रोव्हिजन म्हणजेच RDD सांगितलेला आहे हा रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला आपण काय करणार आहोत, दर्शवून घेणार आहोत. आता असेट साईटला जरी RDD दिला असला तरी तो डेटर्समधून काय सांगितलेला आहे तर लेस सांगितलेला आहे, त्यामुळे तो रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला आपण दर्शवून घेणार आहोत. त्यानंतर स्टॉक देखील काय करणार आहोत आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईटला पोस्टिंग करून घेणार आहोत. कॅश इन हँड आपण सेपरेटली ओपन करणार आहोत. कॅश और बँक अकाउंट जो काही सेपरेटली ओपन केलेला आहे तो त्याच्या डेबिट साईटला म्हणजेच टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 दर्शवून घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा जो काही पॉईंट या ठिकाणी सांगितलेला आहे त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट म्हणजे नक्की काय तर ही एक प्रकारची असेट नाही तर हा काय एक प्रकारचा एक्सपेन्सेस सांगितलेला आहे. आता तुम्ही म्हणाल असेट साईटला कसा दर्शवला आहे, कारण प्रत्येक एक्सपेन्सेसचा जो काही बॅलन्स आहे हा असेट साईड दर्शवितो आणि लायबिलिटीचे जे काही बॅलन्स आहेत हे क्रेडिट बॅलन्स असतात आणि असेटचे हे बॅलन्स काय असतात तर डेबिट बॅलन्स दर्शवून घेत असतो आपण. त्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट हा काय होणार आहे बघा. सगळ्यात आधी ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स म्हणजे नक्की काय तर आपल्या लक्षात येईल तर फायनल अकाउंट आपण बघत असताना जो काही ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला एक्सपेन्सेस दिला गेलेला होता की ॲडव्हर्टाइजमेंट, मग तुम्हाला ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं होतं की फॉर 2 इयर्स किंवा फॉर 3 इयर्स असं सांगितलं जात होतं. मग त्यावेळेला आपण जो काही ॲडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला दर्शवून घेत होतो हा फक्त 1 इयरचा जो काही कन्झ्युम केलेला आहे हा आपण बाजूला काढून घेत होतो आणि जेवढा काही करंट इयरचा जो काही कन्झ्युम केलेला आहे, यूज केलेला आहे, ही जी काही अमाऊंट आहे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला दर्शवून घेत होतो. आणि जी काही अमाऊंट शिल्लक राहिलेली होती म्हणजे पुढील वर्षाची राहिलेली होती ही काय करत होतो तर बॅलन्स शीटच्या असेट साईटला दर्शवून घेत होतो. आणि ही जी काय अमाऊंट आपण बॅलन्स शीटच्या असेट साईटला दर्शवून घेत होतो ती अमाऊंट म्हणजेच काय असणार आहे तर ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. यालाच आपण अकाउंटिंग लँग्वेजमध्ये काय म्हणणार आहोत बघा, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. याला आपण काय म्हणणार आहोत तर डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे नक्की काय तर फ्युचरमध्ये जो काही इन्कम आपल्याला प्राप्त होणार आहे या इन्कमसाठी ॲडव्हान्समध्ये जो काही एक्सपेन्सेस तुम्ही करता त्याला काय म्हणतात अकाउंटिंग लँग्वेजमध्ये तर डेफर्ड रेव्हेन्यू
एक्सपेन्सेस. थोडक्यात सांगायचं झालं तर डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर अशा प्रकारचा एक्सपेन्सेस असतो किंवा अशा प्रकारचा जो काही खर्च असतो हा ज्यांचा नफा हा एका वर्षाच्या आत पूर्णपणे उपयोगात आणता येत नाही. म्हणजे एका वर्षासाठी तर तो आपण यूज करतो, पण पुढील काही वर्षांसाठी देखील त्यातून काय आपल्याला मिळत असतो, तर इन्कम प्राप्त होत असतो. त्यामुळे अशा खर्चांना काय म्हटलं जातं, तर जास्त केलेला जाहिरातीचा खर्च किंवा हेवी जो काही खर्च आहे, हेवी जो काही एक्सपेन्सेस आहे या ठिकाणी दिलेला ॲडव्हर्टाइजमेंट, तर याला आपण काय म्हणावं, तर डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. म्हणजे असे काही खर्च की काही वर्षानंतर ते अपलेखित केले जातात आणि असा अपलेखित केलेला खर्च हा लेख्याच्या जो काही डेबिट बाजू असते या डेबिट बाजूला काय केला जातो, तो दर्शविला जातो आणि जी काही राहिलेली अमाऊंट असते ही बॅलन्स शीटच्या असेट साईडला दर्शवली जाते. आणि ही जी काय असेट साईडला दर्शवलेली अमाऊंट आहे यालाच आपण काय म्हणणार आहोत, तर ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स असं म्हणणार आहोत. मग ज्या वेळेला एखादी फर्म डिझॉल्व्ह होत असते त्यावेळेला डिझॉल्युशनमध्ये जर ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट दिला तर त्याचं पोस्टिंग आपण कशा पद्धतीने करून घेणार आहोत बघा. ज्या वेळेला एखादी फर्म डिझॉल्व्ह होते आणि त्यावेळेला अशा प्रकारचे एक्सपेन्सेस जर सांगितले असतील तर त्यावेळेला त्याचं पोस्टिंग हे फर्ममधील जे काही पार्टनर्स आहेत हे पार्टनर्स काय करत असतात, तर रिटर्न ऑफ करत असतात. म्हणजे याचं आपलं पोस्टिंग कशा पद्धतीने करणार आहोत बघा. आपण लगेच पोस्टिंग करून घेऊया याचं ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स. प्रथम जर्नल एंट्री याची कशा पद्धतीने होणार आहे बघा. पार्टनर्स जे काही फर्ममधील आहेत हे पार्टनर्स रिटर्न ऑफ करणार आहेत हे ॲडव्हर्टाइजमेंटची जी काही अमाऊंट आहे ती. त्यामुळे त्याच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय होणार आहे, तर हे आपल्याला दर्शवून घ्यावे लागणार आहेत. म्हणजे आपली जर्नल एंट्री कशा पद्धतीने झाली बघा. सीताज कॅपिटल अकाउंट डेबिट, गीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. मग जे काही टोटली तुमच्याकडं अमाऊंट दिलेलं आहे ही अमाऊंट दोन्ही पार्टनर्समध्ये जो काही रेशो क्वेश्चनमध्ये सांगितलेला आहे या रेशोनुसार काय करून घ्यावं लागणार आहे, तुम्हाला वाटून घ्यावा लागणार आहे किंवा दर्शवून घ्यावा लागणार आहे. कशा पद्धतीने आपण दर्शवून घेणार आहोत बघा. प्रथम आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया की वर्किंग नोट त्याच्यासाठी काय करायची आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा वर्किंग नोट या ठिकाणी मी काढलेली आहे. वर्किंग नोट नंबर 1, डिस्ट्रीब्युशन टू पार्टनर्स ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. टोटल ॲडव्हर्टाइजची अमाऊंट किती सांगितलेली होती, तर 8,000 सांगितलेली होती. रेशो सीताचा किती सांगितलेला होता, तर 4 एवढा सांगितलेला होता. त्यामुळं 8,000 मल्टिप्लाय 4 डिवायडेड बाय 5 किती आले, तर 6,400 एवढे आले सीताला. अँड गीताला किती आले, तर 8,000 मल्टिप्लाय 1 डिवायडेड बाय 5 गीताला किती येतील, तर 1,600. हे काय करायचे आहेत आपल्याला, तर फर्ममधील जे काही पार्टनर्स आहेत या पार्टनर्सनी काय केलेले आहेत, तर रिटर्न ऑफ केलेले आहेत. त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला पोस्टिंग करून घ्यावं लागणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट काय केलेले आहेत बघा, हे तर रिटर्न ऑफ केलेले आहेत. $6,400 आलेले होते सीताला आणि गीताला 1,600 एवढे आलेले होते. दोन्ही पोस्टिंग आपलं सीताच्या अकाउंटमध्ये देखील झालेलं आहे आणि गीताच्या अकाउंटमध्ये देखील पोस्टिंग आपण करून घेतलेलं आहे. जो काही रेशो त्यांनी सांगितलेला आहे या रेशोप्रमाणे काय करायचं होतं, रिटर्न ऑफ दर्शवून घ्यायचे होते. त्यानंतर नेक्स्ट जी काय बॅलन्स शीट आपण सांगितलेली आहे ही बॅलन्स शीट सर्व काय करायचे, ट्रान्सफर करून घ्यायची आहे. बघा रिअलायझेशन अकाउंट मी या ठिकाणी ओपन केलेलं आहे. सन्ड्री असेट सर्व काय केलेलं आहे, ट्रान्सफर केलेलं आहेत. लायबिलिटीज देखील या ठिकाणी ट्रान्सफर केलेल्या आहेत. RDD ट्रान्सफर केलेला आहे. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे काही बॅलन्स दर्शवून घ्यायचे ते देखील दर्शवून घेतलेले आहे कॅपिटलचे. कॅश और बँक अकाउंटचा जो काही डेबिटचा बॅलन्स आहे तो देखील या ठिकाणी ब्रॉडडाऊन दर्शवून घेतलेला आहे. त्यानंतर फर्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट ॲडजस्टमेंट, प्लांट अँड स्टॉक टेकन ओव्हर बाय सीता ₹78,000 अँड 22,000 रिस्पेक्टिव्हली. प्लांट अँड स्टॉक या दोन असेट काय केलेले आहेत, तर सीतानी
टेक ओव्हर केलेल्या आहेत. प्लांट 78,000 अँड स्टॉकची किती टेक ओव्हर केलेली आहे तर 22,000ला टेक ओव्हर केलेली आहे. पोस्टिंग आपण कशा पद्धतीने करून घेणार आहोत बघा. जो काही रिअलायझेशन अकाउंट आहे, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग आपण करून घेणार आहोत. फक्त असेट ट्रान्सफर केल्या तर डेबिट साईडला पोस्टिंग होईल आणि असेट जर रिअलाइज केल्या, सोल्ड केल्या असतील किंवा एखाद्या पार्टनर्सनी टेक ओव्हर केली असेल तर कोणत्या साईटला पोस्टिंग होणार आहे आपलं तर रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला पोस्टिंग आपलं करून घ्यावं लागणार आहे. ज्या काही अमाऊंट असेट आहेत त्या रिअलाइज केलेल्या आहेत त्याच्यासाठी जागा सोडायची आहे. बघा, बाय कोणी टेक ओव्हर केलेली आहे तर सीताज कॅपिटल अकाउंट. कोणकोणत्या असेट टेक ओव्हर केलेले आहेत बघा. प्लांट 78,000 अँड स्टॉक 22,000. सम आउटरला घ्या तर 1,00,000 रुपीज आले. त्यानंतर सेकंड पोस्टिंग देखील सीताज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईटला काय करायचं आपल्याला दर्शवून घ्यावं लागणार आहे. सीताज कॅपिटल अकाउंट. एखादी असेट टेक ओव्हर केली असेल एखाद्या पार्टनरनी तर त्या पार्टनरच्या डेबिट साईटला काय करावं लागेल आपल्याला पोस्टिंग करून घ्यावं लागणार आहे. रिअलायझेशन अकाउंट. सीताच्या कॉलममध्ये अमाऊंट आपण लिहिणार आहोत का तर सीताने काय केलेलं आहे असेट टेक ओव्हर केलेल्या आहेत. टू रिअलायझेशन अकाउंट 1,00,000 सीताच्या कॉलममध्ये. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा. सेकंड ॲडजस्टमेंट. डेटर्स रिअलाइज्ड 90% ऑफ द बुक व्हॅल्यू अँड ट्रेडमार्क ॲट 5,000 अँड गुडविल वॉज रिअलाइज्ड फॉर ₹27,000. डेटर्सची त्यांनी अमाऊंट सांगितलेली नाही आहे. जी काय बुक व्हॅल्यू या बुक व्हॅल्यूच्या 90% काय केलेलं आहे रिअलाइज केलेली आहे असे सांगितलेलं आहे. मग डेटर्सची जी काही क्रॉस व्हॅल्यू आहे म्हणजे जी काही इनरची अमाऊंट आहे या 48,000च्या 90% व्हॅल्यू काय केलेली आहे तर ही डेटर्स रिअलाइज केलेली आहे. त्यामुळं 48,000वर 90% आपल्याला काढून घ्यावे लागतील. बघा कशा पद्धतीने आपण काढणार आहोत. वर्किंग नोट याच्यासाठी आपण काढून घेऊया. कॅल्क्युलेशन ऑफ 90% डेटर्स ऑफ द बुक व्हॅल्यू. डेटर्स टोटली किती सांगितलेले होते. इनरची अमाऊंट आपण घेणार आहोत. लक्षात घ्या 48,000 मल्टिप्लाय 90% आपल्याला घ्यायचे आहेत म्हणजे 10% आपले लेस होणार आहेत 100मधून. किती येतील बघा. 48,000 इंटू 90 डिवायडेड बाय 100 43,200 एवढे काय येतील. या अमाऊंटला डेटर्स काय केलेले आहेत रिअलाइज केलेले आहेत. नेक्स्ट पोस्टिंग आपण करून घेऊया. ज्या काही असेट रिअलाइज सांगितलेल्या आहेत त्या दर्शवून घेणार आहोत. पहिलं पोस्टिंग आपलं रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला आपण करून घेऊया. बाय कॅश अकाउंट. त्याच्यामध्ये डेटर्स जी अमाऊंट आपण आता कॅल्क्युलेट करून घेतलेली आहे तर 90% बुक व्हॅल्यूवर आपण काढलेली आहे 43,200. ट्रेडमार्क किती सांगितलेले आहेत बघा. अमाऊंट त्यांनी सांगितलेली आहे ट्रेडमार्क्सची 5,000. त्यानंतर गुडविल देखील सांगितलेले आहेत. बॅलन्स शीटमध्ये दिलेले नव्हते. आत्ता रिअलाइज त्यांनी सांगितलेले आहेत 27,000. अँड नेक्स्ट हे बघा ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे. थर्ड ॲडजस्टमेंट आपण लगेच बघूया. अनरेकॉर्डेड असेट एस्टिमेटेड ₹4,500 वॉज सोल्ड फॉर ₹1,500. अनरेकॉर्डेड असेट जर काही दिली असेल म्हणजे काय तर बॅलन्स शीटमध्ये त्याचं पोस्टिंग करायचं राहिलेलं असणार आहे. अशी असेट रिअलायझेशनच्या वेळेला काय येणार आहे दृष्टीस आली असणार आहे. मग अशा असेटचं पोस्टिंग आपण कशा पद्धतीनं करून घेणार आहोत बघा. अनरेकॉर्डेड असेट एस्टिमेटेड 4,500 त्याची व्हॅल्यू होती पण सोल्ड म्हणजे रिअलाइज किती रुपीजला केलेली आहे तर 1,500 पैसे आलेले आहेत त्या अनरेकॉर्डेड असेट रिअलाइज केल्यामुळे. त्यामुळे त्याचं देखील पोस्टिंग आपल्याला कॅश अकाउंटला करून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे आपण कंबाईन पोस्टिंग करून घेऊया. ज्या काही अदर असेट आहेत त्या रिअलाइज केलेल्या आहेत त्याच्यामध्येच आपण काय करणार आहोत अनरेकॉर्डेड असेट दर्शवून घेऊया. अनरेकॉर्डेड असेट्स 1,500 अशी टोटल लगेच आउटरला आपण घेऊया तर 76,000
700 एवढी टोटल येईल. लगेच पोस्टिंग आपण कॅश अकाउंट ओपन केलेलं आहे. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला काय करणार आहोत, पोस्टिंग करून घेणार आहोत. बघा, कॅश ऑर बँक अकाउंट टू रिअलायझेशन अकाउंट. असेट्स रिअलाइज्ड. टोटल अमाऊंट किती आलेली होती बघा, तर 76,700. नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या. 4 ₹1,000 डिस्काउंट वे आर अलाउड बाय क्रेडिटर्स व्हाईल पेईंग देअर क्लेम. डिस्काउंट दिलेला आहे क्रेडिटर्सवरती. क्रेडिटर्सची बुक व्हॅल्यू किती होती, तर 35,000 होती. पे ऑफ करत असताना 35,000 न देता समोरून काय आलेलं आहे, तर डिस्काउंट दिला गेलेला आहे 1,000चा. त्यामुळे 35,000 मायनस डिस्काउंटचे किती, तर 1,000 लेस करून मग अमाऊंट काय करायची, पेड ऑफ दर्शवून घ्यायची आहे. त्यानंतर 5 नंबरची ॲडजस्टमेंट लगेच करूया, आपण कंबाईन करून घेणार आहोत. द रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹3,500. रिअलायझेशन एक्सपेन्सेस देखील काय केलेलं आहे, पेड ऑफ दर्शवलेला आहे. त्यामुळे दोन्ही पोस्टिंग आपण एकत्र करून घेऊया. कशा पद्धतीने होणार आहे बघा. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईटला पोस्टिंग होईल. एखाद्या लायबिलिटीज पेड ऑफ केल्या असतील तर पोस्टिंग कोणत्या साईटला होणार आहे, तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईटला पैसे गेलेले आहेत. टू कॅश अकाउंट क्रेडिटर्स. बघा, कॅल्क्युलेशन आपण करून बघूया. वर्किंग नोट काढा याच्यासाठी. कॅल्क्युलेशन ऑफ क्रेडिटर्स. टोटल क्रेडिटर्सची बुक व्हॅल्यू 35,000 होती. मायनस 1,000 कशाचे, तर डिस्काउंटचे 1,000 आपल्याला लेस करून घ्यावे लागणार आहेत. इज इक्वल्स टू 34,000 एवढे काय करावे लागणार आहेत, आपल्याला दर्शवून घ्यावे लागणार आहेत. इनरलाच अमाऊंट काय करायची आहे, घ्यायची आहे 34,000. त्यानंतर रिअलायझेशन एक्सपेन्सेस देखील काय केलेला आहे, पेड केलेला आहे. तो देखील आपण याच्यामध्ये घेणार आहोत. किती पेड केलेला आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस, तर 3,500. यानंतर आपलं क्वेश्चनमध्ये काय राहिलेलं आहे हे चेक करायचं आहे. ज्या काही लायबिलिटीज पेड ऑफ सांगितलेल्या आहेत त्या तर आपण दर्शवून घेतलेल्या आहेत, पण अशा काही लायबिलिटीज ज्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितल्या नसतील की पेड ऑफ दर्शवून पेड ऑफ करायचे, तरी देखील या लायबिलिटी ज्या काही आहेत ते आपल्याला पेड ऑफ दर्शवून घ्याव्या लागणार आहेत. क्रेडिटर्स आपण ऑलरेडी पेड ऑफ दर्शवलेले आहे, त्यांनी सांगितलं आहे. पण बँक लोनशी रिलेटेड काही त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली नाही, तरी देखील लायबिलिटी जेवढ्या असतील तेवढ्या आपल्याला पेड ऑफ दर्शवून घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे 15,000 बँक लोनचे देखील आपण काय करणार आहोत, दर्शवून घेणार आहोत. बँक लोन किती आहेत, तर 15,000. अशी टोटल अमाऊंट किती येणार आहे बघा आउटरला, तर 52,500. सेकंड पोस्टिंग आपलं कॅश अकाउंटला होणार आहे. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईटला, त्याच्या ऑपोजिट साईटला होणार आहे पोस्टिंग. बघा, बाय रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहू शकता लायबिलिटीज अँड रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकतं की पोस्टिंग आपण कशा पद्धतीने केलेलं आहे. टोटल अमाऊंट तुमची आलेली होती 52,500. यानंतर क्वेश्चनमध्ये आपलं काय राहिलेलं आहे हे लक्षात घ्या. असेट आपल्या सर्व आपण रिअलाइज केल्यात का, तर प्लांट केलेली आहे, ट्रेडमार्क प्लांट टेक ओव्हर केलेले आहे, ट्रेडमार्क रिअलाइज केलेली आहे, डेटर्स देखील रिअलाइज केलेले आहे, स्टॉक रिअलाइज टेक ओव्हर सांगितलेले आहेत त्यांनी, कॅश इन हँडचा बॅलन्स देखील घेतलेला आहे. म्हणजे जी काय असेट या ठिकाणी राहिलेली आहे ती कोणती आहे, तर फर्निचर ही असेट त्यांनी रिअलाइज सांगितलेली नाही. लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी, नोटबुकमध्ये तुम्ही एक नोट लिहून घ्यायचे. जर क्वेश्चनमध्ये तुम्हाला एखादी असेट रिअलाइज सांगितली नसेल किंवा
संबंधित असेट जर एखाद्या पार्टनरनी टेक ओव्हर देखील केली नसेल तर अशा असेटचं पोस्टिंग आपण क्वेश्चनमध्ये करणार आहोत का, किंवा आन्सरमध्ये कशा पद्धतीने ते करणार आहोत किंवा करणार नाही, हे लक्षात येण्यासाठी तुम्ही जी काही मी नोट सांगणार आहे ही नोटबुकमध्ये लिहून घेणं गरजेचं आहे. बघा, एखादी असेट जर क्वेश्चनमध्ये रिअलाइज झाली आहे असं सांगितलं नसेल किंवा एखाद्या पार्टनरनी ती टेक ओव्हर देखील केली नसेल तर अशा वेळेला अशा असेटचं पोस्टिंग आपण दर्शवून घेणार नाही आहोत. अशा असेटकडे आपण काय करणार आहोत तर इग्नोर करणार आहोत, कारण अशा असेटची जी काही व्हॅल्यू आहे ही आपण 0 समजणार आहे किंवा नील समजणार आहोत. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी एक नोट लिहून घ्यायची आहे बघा. तर इफ realized value of any asset is not given in question, we assume they have been realized at nil value. But if payable value of any liability is not given in question, we assume they have been at their book value. जर एखादी असेट रिअलाइज झाली आहे किंवा टेक ओव्हर केली नाही, रिअलाइज देखील केली नाही असं सांगितलं असेल किंवा सांगितलं नसेल क्वेश्चनमध्ये, तर त्या असेटचं आपल्याला पोस्टिंग करून घ्यायचं नाही. मात्र जर एखादी लायबिलिटीज पेड ऑफ केली नाही असं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं नसेल तरी देखील आपण अशा लायबिलिटीज काय करणार आहोत, पेड ऑफ दर्शवून घेणार आहोत. पूर्ण क्वेश्चनचं पोस्टिंग आपलं या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे रिअलायझेशन अकाउंट काय करणार आहोत आपण पहिल्यांदा क्लोज करून घेणार आहोत. कोणती साईड जास्त येते लक्षात घ्या. तर क्रेडिट साईड काय येते तर जास्त येते. टोटल बघा किती येते तर 2,29,700 तेवढीच डेबिटला देखील लिहून घ्यायचे, कारण डेबिटची जी काही साईड आहे ती काय येते तर कमी येते. किती येते बघा 1,65,000 प्लस 52,500 म्हणजे किती झाले तर 2,17,500. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जो काही रेशो 4:1 सांगितलेला आहे या रेशो प्रमाणे दोन्ही पार्टनरमध्ये काय करणार आहोत आपण डिस्ट्रीब्यूट करून घेणार आहोत. डिफरन्स आपला किती आलेला आहे टोटल बघा तर 12,200. 2,17,500 मायनस 2,29,700 हे काय करायचे लेस करायचे. टोटल प्रॉफिट तुमचा किती आलेला आहे तर 12,200. हे 12,200 काय करायचे डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे दोन्ही पार्टनर्समध्ये. किती आले बघा सीताला तर 9,760 अँड 2,440 आले गीताला. हा जो काही प्रॉफिट आलेला आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय करायचं आहे दर्शवून घ्यावा लागणार आहे बाय रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन प्रॉफिट की जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे किती आलेला आहे तर 9,760 सीताला आलेला आहे अँड गीताला 2,440. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट देखील आपण काय करणार आहोत क्लोज करून घेणार आहोत. गीताचा अकाउंट बघा आपण क्लोज करणार आहोत. कोणती साईड जास्त येते तर क्रेडिटची साईड जास्त येते तर 42,440 एवढी टोटल येईल तेवढीच डेबिट्सला लिहून घ्यायची आहे. जो काही डिफरन्स येणार आहे त्या डिफरन्सला आपण कॅश अकाउंट आपण ट्रान्सफर करणार आहोत. जो काही डिफरन्स येणार आहे तो बघा. गीताच्या कॉलमला पोस्टिंग आपल्या डेबिटला एकच आहे 1,600. हे 1,600 42,440 मधून लेस करायचे आहेत. किती डिफरन्स आला तर 40,840. याला आपण नाव काय देणार आहोत तर टू कॅश अकाउंट बॅलन्सिंग फिगर. हा झाला गीताचा अकाउंट. त्यानंतर जो काही सीताचा अकाउंट आहे तो देखील आपण क्लोज करून घेणार आहोत. डेबिटची साईड जास्त येते तर 6,400 प्लस 1 लाख किती आले तर 1,06,400 तेवढीच अमाऊंट आपण क्रेडिटला लिहून घेणार आहोत. जो काही डिफरन्स येणार आहे त्याला आपण नाव काय देणार आहोत बघा बाय कॅश अकाउंट.
क्रेडिट साईडला बघा पोस्टिंग 90,000 प्लस 9,760 मायनस 1,06,400 करायचे आहेत. किती बॅलन्स राहिलेला आहे बघा, तर 6,640 एवढा काय होईल बॅलन्स राहील. आणि हा जो काय बॅलन्स राहिलेला आहे किंवा डिफरन्स राहिलेला आहे याला आपण नाव काय देणार आहोत, तर बाय कॅश अकाउंट. लगेच ट्रान्सफर करून घेणार आहोत आपण कॅश और बँक अकाउंटला टू सीताज कॅपिटल अकाउंट. सीताज कॅपिटल अकाउंट 6,640 अँड क्रेडिट साईडला बघा बाय गीताज कॅपिटल अकाउंट. किती आलेला आहे बॅलन्स, तर 40,840. दोन्ही साईडची टोटल काय यायला पाहिजे, आपली इक्वल आली पाहिजे, तरच क्वेश्चन आपला काय असणार आहे, राईट असणार आहे. बघा डेबिट साईडची टोटल 93,340 अँड क्रेडिटची देखील तेवढीच येते 93,340. या ठिकाणी कॅश और बँक अकाउंट देखील आपला टॅली झालेला आहे. क्वेश्चन आपला पूर्णपणे कम्प्लिटली राईट आहे. टेक्स्टबुकमध्ये जर आन्सर बघायला गेलं तर टेक्स्टबुकच्या आन्सरशी आपला आन्सर काय येणार आहे, वेगळं येणार आहे, पूर्णपणे डिफरंट आन्सर आलेलं आहे. तरी देखील आपला क्वेश्चन कम्प्लिटली राईट आहे. पूर्णपणे क्वेश्चन आपला बरोबर आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.